तुझ्याकडून मी कार्य करून घेणार आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? चला तर मग आज आपण स्वामी महाराजांची एक कथा ऐकूयात. श्री बाळप्पा महाराज हे स्वामी समर्थांचे अतिशय निष्ठावंत असे भक्त होते. श्री स्वामी समर्थ बाळप्पा महाराजांना नेहमी म्हणायचे, वारंवार म्हणायचे की तुला मी आपल्यासारखेच करीन. त्याचप्रमाणे बाळप्पा महाराजांना ते उद्देशून म्हणायचे, कसा नांदतोस, कसा नांदतोस, गुरु हो म्हणतो, गुरु हो म्हणतो, असेही श्री म्हणत. या उद्गारात सूचित केल्याप्रमाणे त्यांनी आपला आध्यात्मिक वारसाच महाराजांना दिला होता. निर्वाणकाल समीप आल्यावर आपल्या हातातील श्री स्वामी समर्थ ही अक्षरे कोरलेली अंगठी बाळप्पा महाराजांच्या बोटात घालून, माझे शिक्कामोर्तब तुला देत आहे. माझा शिक्का यावच्चंद्र दिवाकरी, तू पुढे चालव, असा आशीर्वाद दिला आणि आपल्या प्रसादपूर्ण चैतन्य पादुका देऊन स्वतंत्र मठ स्थापण्याची त्यांना आज्ञा केली. याचप्रमाणे श्री बाळप्पा महाराज यांचेवर श्रींचे अवतार कार्य पुढे चालविण्याची मोठी जबाबदारी पडली होती. ही कामगिरी आपल्या हातून कशी पार पडेल ही एकच चिंता बाळप्पांना विचार करायला लावत होती. यावेळीही श्रींनी त्यांना अभय देऊन अशी आज्ञा केली की मी शरीराने अंतर्धान पावलो असलो तरी तुझ्याद्वारा मीच कार्य करणार आहे. तू फक्त केवळ निमित्त मात्र आहेस. पादुकांच्या द्वारा माझी द्वाही फिरवून लोकसंग्रह करावा व लोकांसाठी कार्य करावे. श्रोते हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ.